आज मैत्रिणी येणार आहेत, ते भाकरी घेऊन येणार आहेत आणि मला तवा बेसन आणि पालक बेसन भात एवढं करायला सांगितलंय. आता बघू मी करते. आपण घेतलाय आता बेसन, पालक, कांदा बेसनला कांदा साल काढून धुवून घेतला आहे. मी कधी एक साल काढून धुवून घेते, कारण ह्याच्यामध्ये ते काळं राहतं ना, ते धुवून जातं. आणि हे पालक घेतला आहे पालक बेसन करण्यासाठी. हे पातळ होणार आहे, रस्सा होणार आहे ह्याचा, आणि ह्याचा तवा बेसन होणार आहे. थिंबर घेतोय आता. आता आपला एक तवा बेसन झाला आहे आणि हे पालक. पार्टी कसली माझी फ्रेंड आल्या त्या पार्टीसाठी. ते लग्नातच लाईट मिक्सी लावायला पाहिजे. यांचं काम असतं नेहमीच, वाढायचं काम. जेवायला वाढण्यामध्ये लहान मुलांना परफेक्ट. मला तर नाही समजत लहान मुलांना किती जेवायला वाढायचं. मॅडम नेहमी जेवायला व्यवस्थित प्रमाणात वाढतात, कारण हे जेवण बनवण्यात खूप परफेक्ट आहे. पूजाचा मुलगा आहे, आगाव मुलगा आहे. आता मुला जेवायला बसतोय. आता कॅमेरा सगळ्याला कॅच करते. एक क्लिक केलं सगळ्या जेवणावर, सगळे फोटो वगैरे काढले. मस्त पंगत बसली होती. छान आजी मुलांनी खेळले, मजा केली होते टेरेसवर. फक्त आम्ही फोटो काढतोय सध्या. आता राधा आली आहे, त्यामुळे मी राधाला पाणी देते डेऱ्यातलं थंड. योगायोग की माझी दुसरी मैत्रीण थोडंसं लांब आहे, इंदापूरहून 10-15 किलोमीटर. योगायोगाने संध्याकाळी आली, खूप छान वाटलं. जेवण वगैरे केली, कारण तिने आज गाडी बुक करायला आली होती, 4 व्हीलर घेते, त्यामुळे योगायोगानं आली होती. तर एक सेल्फी घेतली, फोटो. सगळे जेवायला वगैरे बसले, मस्त गप्पा मारत मारत जेवत होते. हाय करा मस्त. बरी हाय. आमचा समर्थ बी हाय करतोय. खूप छान पार्टी झाली, मस्त. समर्थ व्हिडिओ काढतोय. हा शेवटी जेवण झाल्यानंतर गुड नाईट फोटो.